शिवसेनेचे डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरणाच्या प्रकरणी त्यांचे भाऊ अवी धोडी आणि इतर 2 जणांच्या विरोधामध्ये घोलवड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी आता तक्रार दाखल केली आहे। पोलिसांकडून सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत, त्याचप्रमाणे इतर मार्गाने सुद्धा पोलीस तपास करतायत। काही वर्षांपासून अशोक धोडी आणि त्यांचे भाऊ अवी धोडी यांच्यामध्ये प्रॉपर्टीमधून वाद होते आणि त्यामुळे असा प्रकार घडला असावा असा संशय आता त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। घोलवड पोलीस स्टेशन आणि डहाणू याच्यामध्ये ते आल्यानंतर डहाणूला ते उतरले होते संध्याकाळी 4 वाजता 20 तारखेला। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता घोलवड या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांना भेटलेले साक्षीदार यांचीही स्टेटमेंट घेतलेली आहेत। सर्व सीसीटीव्ही जे आहेत त्या सगळ्यांचं फुटेज घेतलेलं आहे। या बाबतीतले मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या टीम काम करत आहेत। त्या संदर्भात नावं प्राप्त झालेली आहेत। या बाबतीमध्ये आज गुन्हा पण दाखल होणार आहे आणि या संदर्भात आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस हे तपास करत आहे। दरम्यान अशोक धोडी यांच्या कुटुंबियांचा नेमका काय आरोप आहे पाहूयात। आम्ही घोलवड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे, तरी पण घोलवड पोलीस स्टेशनने काहीच ऑब्जेक्शन घेतलेल्यासारखं दिसत नाही आहे। आज घोलवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन 8 दिवस 5-6 दिवस झालेले आहेत आणि वडिलांचे अपहरण होऊन 8-1 दिवस सारखे झालेले आहेत, तरी पण घोलवड पोलीस स्टेशनचं काहीच हे क्लू सारखं भेटलेलं नाही आहे। आज 8 दिवस झाले तरी पण त्यांना काहीच शोधता नाही आलेलं आहे। फोन केला होता, नंतर फोन आलाच नाही, फोन बंद दाखवतं। तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे। म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी, जे आरोपी असेल त्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।